राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर अंतर्गत जे रामधून निघत असते त्या रामधून मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो। तर आजचा विषय आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 21 सप्टेंबर। 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आहे। हा जगामध्ये पाळला जातो, परंतु हा जगात पाळत असताना त्या शांततेचं महत्व काय त्याच्यामध्ये विशद केलेलं असतं। म्हणून जगामध्ये आज अराजकता माजलेली आहे, जिकडे तिकडे चढाओढ सुरू झालेली आहे। मी श्रेष्ठ या नात्याखाली म्हणजे जगामध्ये जेवढे जे काही देश आहे त्या देशामध्ये एक स्पर्धा निर्माण झालेली आहे। कशाची? अटॉम बॉम्ब तयार करण्याची, न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्याची आणि एकमेकाचं मानवी जीवन उद्ध्वस्त करण्याची स्पर्धा लागली आहे। परंतु मानवी जीवन सुखी करण्याची स्पर्धा नाही लागलेली आहे। अंतर्मनातून माणूस दुःखी आहे, कारण की हे फक्त माणसाला सुखी करण्याचं जास्त चिंतन कोण करते? थोर महापुरुष ज्यांच्या अंतर्मनामध्ये देश ही जागृत आहे, ज्याच्या समाज ही जागृत आहे, राष्ट्र ही जागृत आहे, तेच व्यक्ती याचा विचार करतात। आणि ज्याच्या अंगामध्ये 6 विकार दडलेला आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, आणि याच्याने जो बरबटलेला आहे तो मनुष्य फक्त संपत्तीच्या मागे लागलेला आहे, तो मनुष्य चढाओढ करण्यामध्ये लागलेला आहे, तो माणूस एकमेकाच्या विरोधात ठाकलेला आहे। कारण की त्याला फक्त त्याला संपत्ती त्याला महत्वाची वाटते, त्याला मानवी जीवन महत्वाचं वाटत नाही। म्हणून काय काय राज्यामध्ये तुम्ही बघा, काय काय जगामध्ये पटकन खूप लढाई चालू आहे, बॉम्ब टाकून जातात, मानवी जीवन उद्ध्वस्त करत आहे। तर अशा प्रकारे मानवी उद्ध्वस्त जीवन करणारे हे चढाओढ लागलेले आहे। तर याच्यात आपल्याला शांततेच्या मार्गाने पुढे जायचं आहे। म्हणून आपला हा पांढरा ड्रेस जो आहे हा शांततेचा तुमचा प्रतीक आहे। आणि या जो भगवी टोपी आहे हे समृद्धीचं प्रतीक आहे। म्हणून ह्या 2 रंगाला आपण मिश्रित करून आपण हे जे रामधून काढलेले आहे हे त्या मागचा एक उद्देश आहे। म्हणून शांतता दिवस पाळण्यासाठी आपण चला म्हणूया, पहिल्यांदा हे मुलं म्हणतील त्याच्या पाठीमागून नंतर म्हणायचा। चला रेडी, 1 2 3 स्टार्ट। हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। 21 सप्टेंबर, 21 सप्टेंबर, 21 सप्टेंबर, 21 सप्टेंबर। मानवी प्रगती होते, मानवी प्रगती होते, मानवी प्रगती होते, मानवी प्रगती होते। 1981 मध्ये, 1981 मध्ये शांतता दिनाची स्थापना केव्हा झाली? 1981 मध्ये, 1981 मध्ये। मानवी जीवनात शांततेचे महत्त्व काय? आरोग्य व समृद्धी, आरोग्य व समृद्धी। मानवी जीवनात शांततेचे महत्त्व काय? आरोग्य व समृद्धी, आरोग्य व समृद्धी। पूर्ण जागतिक शांती चिराय हो, चिराय हो। पूर्ण जागतिक शांती चिराय हो, चिराय हो। हा, धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर। तर अशा प्रकारे शांतता दिनाचं महत्व विशद करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्राममध्ये आपल्याला आम्हाला सूचित केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? आपल्या अपने आत्मचिंतन के अंतर में हरदम जागृत राहणं आहे। तर आपल्याला सातत्याने नेहमी जागृत राहायचं असेल तर त्या जागृती राहण्याकरिता आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला जो बोध दिलाय त्या बोधावर आपल्याला चिंतन करायचं आहे। मग चिंतन करत असताना या जेव्हा हे मुलं म्हणतील तेव्हा पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना, तरच तुम्हाला शांती मिळू शकते, अन्यथा नाही। रेडी, 1 2 3 स्टार्ट। अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ओम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है। अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ओम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है। चंचल मन को बुद्धि विचार शुद्धि सतत ही कर
हा धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसुनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच्यामध्ये या चिंतन गीतामध्ये आपल्याला म्हटलंय, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, वो हम सोहम सास से अपनी अंतर्दृष्टी निरखना है. म्हणजे आपल्याला अंतर्दृष्टी शोधायची आहे. जर हे चंचल मन जर असेल तर चंचल मध्ये माणसाला आपल्याला आनंद मिळू शकत नाही, सुख मिळू शकत नाही. म्हणून कबीर काय म्हणतात, चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, काय काय तास कमी. म्हणून अशा प्रकारे जर आपण या चंचल मन जे असते आपलं चंचल मन, त्यामध्ये सातत्याने चिंता असते. म्हणून आपण पाहिलेले मोठे मोठे लोक आहे, सुखी आहे, सगळं बंगला आहे आपल्याला दिसते, पण अंतर त्यांचं मन शांत नाही आहे. म्हणून त्यांना झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. आणि ते आत्महत्या, त्या मोठ्या मोठ्या बंगल्यात लोक आत्महत्या करून आले चांगल्या चांगल्या पदावरती. कारण का, त्यांचं मन शांत नाही, चंचल नाही. म्हणून आपलं मन स्थिर ठेवलं पाहिजे. म्हणून सध्या त्यांनी सकाळी तुम्ही दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, ज्या ठिकाणी तुम्हाला दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, तिथे तुम्हाला देवाची वस्ती प्राप्त झाल्याशिवाय नाही. म्हणून तुम्हाला सकाळी सुटायचं, ध्यान करायचं, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं आणि आपल्याला अभ्यासाला लागायचं. तर ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये चांगली क्रिया चालू होते. हार्मोन्स ज्या शरीरातले आहे, गुड हार्मोन्स त्याला म्हणतात, गुड हार्मोन्स हे जागृत होतात आणि बॅड हार्मोन्स निघून जातात. आणि ते म्हणून ते यांचा फार महत्व दिलेलं आहे. म्हणून शांतीला फार महत्व आहे. शांतीचं प्रतीक कोणतं आहे, कबूतर. कबूतर हे पांढरा, या कबुतराला शांतीचं प्रतीक दिलेलं आहे. म्हणून पांढरा तुमचा ड्रेस या शांतीचं प्रतीक आहे. तशा प्रकारे आणि ओम शांती नावाची एक संस्था आहे, ते सुद्धा शांतीचं काम करून आलेलं आहे. अशा कितीतरी संस्था आहेत, पुढे साधू संत महात्मे आहे. ते असं नाही की बा उभा चंदन आडवं काम, असं तो साधू नाही. जे खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले, गाडगे महाराज आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, असे थोर पुरुष महापुरुष होऊन गेले. त्यांनी या शांतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, समाजाला नेण्याचा प्रयत्न केला. आणि आज चढावडी अटम बॉम्ब, अणुबॉम्ब, हे ते स्पर्धा, म्हणजे विनाकारांची स्पर्धा सुरू झालेली आहे. आता ते तर सोडा, हे जागतिक याच्यावर झालं. हे लोभाबाई, या बाई, ही स्पर्धा आता तुमच्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जे खाण्याचे जे पदार्थ येतात, त्या पदार्थामध्ये सुद्धा केमिकल मिसळून तुमची अशांती भंग करत आहे. म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे किती आपण कोणत्या स्तरावर चाललो, आणि हे विचार नाही करू की आपण जगू कशासाठी राहिलो आणि जन्माला आलो कशासाठी, या पृथ्वीवर किती दिवस जगायचा, पण कशासाठी जगून आलो. काही अजूनही या प्रश्नाचं उत्तर प्राप्त नाही झालं. जगण्यामागचा उद्देश काय एकमेव उद्देश फक्त प्रॉपर्टी, संपत्ती जमा करायची आणि ती सोडून निघून जायचं. त्या प्रॉपर्टीला काय अर्थ काय, म्हणून की याच्याशी झगडा, त्याला मारकाट कर, त्याचा मर्डर कर, त्याचा चाकून भोगल, हे एवढं करण्यामागचा उद्देश काय, आणि तो काय करतो, काय प्राप्त होतं त्याच्यापासून, काहीच नाही. म्हणून जिसने सच काम किया उसने हरिनाम लिया न लिया, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण सकाळी सुटल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही जर चांगले विचार ठेवले, चांगलं वागलं, तर तुम्हाला संध्याकाळी ऑटोमॅटिक चांगली झोप लागेल. काही कोणाची भानगडीत नाही, कोणाची चोरी करायची नाही, कोणाला काही शिवाय द्यायचे नाही, कोणाच्या भानगडीत नाही. हे जर तुम्ही काम केले तर ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये शांती निर्माण होते. आणि तुम्ही उलटे शिलटे काम केले तर तुमच्या पाठीमागे संकट सुरू होते. म्हणून म्हटलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.